नमस्कार मित्रांनो, जीवन ऊर्जामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। जर तुम्हाला जेवल्यानंतर पोट गच्च वाटत असेल, पोट फुगत असेल, गॅसेस होत असतील, त्याचबरोबर त्वचा कोरडी पडणे, हाडांमध्ये वेदना होणे, अंगदुखी, हाडांमधून कटकट आवाज येणे, डोक्यात अतिविचार, एकाग्रता न होणे अशी कोणतीही लक्षणे असल्यास समजायचं आहे की आपल्या शरीरातील वातदोष असंतुलित झाला आहे। आज आपण या छोट्या व्हिडिओमध्ये वातदोष म्हणजे काय आणि तो मुळापासून कसा बरा करायचा हे बारकाईने समजून घेणार आहोत। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात। चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या 3 दोषांमध्ये वात हा असा दोष आहे जो आपल्या शरीराच्या दैनंदिन क्रियेसाठी सर्वात महत्त्वाचा असतो। वाताचा शब्दशः अर्थ होतो वारा, म्हणून वाताचे गुणधर्म समजून घेण्यासाठी आधी आपल्याला वाऱ्याचे गुणधर्म समजून घ्यावे लागतील। वृक्ष, शीतो, लघु, सूक्ष्म, चलोत विशद खरं। आयुर्वेदामध्ये वाऱ्याचे गुणधर्म या छोट्या श्लोकामध्ये सांगितले आहेत। याचा अर्थ वाऱ्यामुळे शुष्कता म्हणजेच ड्रायनेस, त्यानंतर थंडपणा, त्यानंतर लघुता म्हणजेच शरीरामधला अशक्तपणा, शरीरातील वल विसर्जन, हातापायांची हालचाल, अतिवेगांचे दोष, हाडांमध्ये खडबडीतपणा इत्यादी व्याधी निर्माण होतात। म्हणजेच वातदोष बिघडल्याने जर शरीरात हलकेपणा वाढला तर काही केलं तरी त्या व्यक्तीचं वजन वाढणार नाही, त्याची हाडे पोकळ होतील, ठिसूळ होतील आणि हाडे लवकर दिसतील। वातदोष बिघडल्याने शरीरामध्ये कोरडेपणा आल्यास अपचन, गॅसेस, ब्लोटिंग, बद्धकोष्ठता, कोरडी त्वचा, कोरडे डोळे, पायाला बेगा, निस्तेज त्वचा, डॅड्रफ, कोरडे केस अशी लक्षणं आपल्याला दिसायला लागतील। त्याचबरोबर वातदोष बिघडल्याने शरीरामध्ये थंडपणा आल्यास हातपाय गार पडणे, थंडी आणि पावसाळ्यामध्ये हाडांमध्ये आणि सांध्यांमध्ये वेदना होणे, हातापायाची बोटे आखडणे, संधिवात, गाऊट अशी लक्षणे दिसतात। आणि सर्वात शेवटी वातदोष बिघडल्याने शरीरामध्ये वेगासंदर्भात दोष निर्माण झाल्यास ब्लड सर्क्युलेशनला अडथळे येणे, हातापायांना मुंग्या येणे, वारंवार लघवीला त्रास होणे, मुलींना पिरियडचे त्रास, किडनी स्टोन, पोट साफ न होणे, अतिविचार, डिप्रेशन, अतिचंचलता, स्मरणशक्तीचा ऱ्हास इत्यादी त्रास चालू होतात। इतका वेळ आपण वातदोषाचे प्रकार आणि लक्षणे तर बघितली, पण आता वातदोष बिघडण्याची काही महत्त्वाची कारणे समजून घेऊयात। अनेकदा वातदोषाची कारणे अनुवंशिक तर असतात, पण त्याचबरोबर वेळी अवेळी जेवण करणे, जेवणामध्ये तेलाचा किंवा तुपाचा अभाव, जास्त वेळ उपाशी राहणं, चहा, कॉफी, तंबाखू यांचं अतिसेवन, कमी झोपणं, जास्त विचार करणं, मसालेदार खाणं, केसांना कधी तेल न लावणं, जास्त फिरणं किंवा जास्त प्रवास करणं, सारखं फॅन खाली किंवा AC मध्ये बसणं या सर्व गोष्टींमुळे शरीरातील वातदोष असंतुलित होतो। वाताचा स्वभाव शुष्क, थंड, हलका, वेगवान आणि कोरडा असतो। त्याच्या विरुद्ध गोष्टी केल्यास वात आपोआपच संतुलित होतो। त्यासाठी आपल्याला तेलकट, गरम, स्निग्ध आणि स्थिर गोष्टींचा वापर वाढवायचा असतो। ज्या पद्धतीने गाडी नीट पळण्यासाठी दर 3 महिन्याने तिच्यामध्ये ऑइल टाकतात, मोठ्या मशीन स्मूथली चालण्यासाठी त्याच्यामध्ये ग्रीस टाकतात, त्याच पद्धतीने आपलं शरीर सुद्धा एक जैविक मशीन आहे। त्याला सुरळीत चालण्यासाठी कायम लुब्रिकेशनची म्हणजेच मंगनाची गरज असते। गरम तेल हे वाताच्या अगदी उलट म्हणजे स्निग्ध, जड, उष्ण आणि गुळगुळीत असते। त्यामुळे वात प्रकृतीच्या व्यक्तीने कायमस्वरूपी निरोगी राहण्यासाठी नियमितपणे तेलाचा वापर आहारामध्ये आणि शरीरावर केला पाहिजे। वातदोष मुळापासून घालवण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक सोपे उपाय सांगितले आहेत। त्याच्यापैकी काही मुख्य उपाय आज आपण समजून घेऊयात। पहिला उपाय म्हणजे नस्य। तुम्हाला डोकेदुखी, अनिद्रा, विस्मरण, चिडचिड, डिप्रेशन, अतिविचार किंवा मेंदूच्या संबंधित कोणतेही त्रास असतील तर तुम्ही रात्री झोपताना नाकात नस्य केलं पाहिजे। नासा ही शीर्षद्वारा हा आयुर्वेदातला श्लोक आपल्याला सूचित करतो की नाक हे मेंदूचं द्वार आहे। नाकामध्ये 2-2 थेंब गाईचं दूध घातल्याने आपल्या मेंदूतल्या नर्व्सला लुब्रिकेशन मिळतं आणि डोक्याचे आणि मेंदूचे, मनाचे सर्व विकार हे बरे होतात। त्यानंतर नंबर येतो तो म्हणजे अभ्यंगाचा। अभ्यंग म्हणजे शरीरात तेल मुरवणे, थोडक्यात तेलाची मसाज। ज्या वेळेस आपण शरीराला तेल चोळतो त्यावेळेस फक्त शरीराचा कोरडेपणाच दूर होत नाही, तर शरीर चोळताना जी उष्णता तयार होते त्यामुळे वातामुळे शरीरात असलेला थंडपणा सुद्धा कमी होतो। वातामुळे शरीरात थंडपणा आल्यास आपण दररोज किंवा कमीत कमी आठवड्यातून 3 वेळा तरी शरीराला तेल लावून नीट मसाज केली पाहिजे। मसाज करण्यासाठी लाकडी गाण्यावरचं तिळाचं तेल हे सर्वात उत्तम असतं। त्याचबरोबर तुम्ही मोहरीचा किंवा आयुर्वेदिक विषगर्भ तेल सुद्धा वापरू शकता। शरीरावर कुठेही तेल चोळलं गेलं तरी ते हृदयाच्या दिशेने चोळलं गेलं पाहिजे। तेलाच्या मसाजमुळे आपल्या त्वचेमध्ये आणि हाडांमध्ये पुन्हा वंगण बनायला सुरुवात होते। पुढचा उपाय आहे ते म्हणजे शरीरावरची बस्ती। जर हाडांच्या विशिष्ट भागांमध्ये कोरडेपणा आला असेल तर आपण शरीराच्या विशिष्ट भागांवर
जानुबस्ती किंवा कटिबस्ती किंवा डोक्यावर शिरोधारा करतो. जानुबस्ती किंवा कटिबस्तीसाठी आपल्याला उडदाचं पीठ वापरायचं असतं. त्यानंतर वातदोष घालवण्याचा उपाय म्हणजे गंडूश. आपल्या तोंडामध्ये, ओठांच्या आतल्या बाजूस आणि हिरड्यांच्या आजूबाजूला असंख्य अशा सूक्ष्म नर्व्स पसरलेल्या असतात. या नर्व्स अत्यंत सेन्सिटिव्ह असतात. आपण पाहतो की तंबाखू खाणारी व्यक्ती तंबाखू फक्त आपल्या हिरड्याच्या जवळ ठेवते आणि त्याच्यातील निकोटीन या नर्व्स शोषून घेतात. एवढ्या आपल्या हिरड्यांमधल्या नर्व्स ज्या असतात त्या संवेदनशील असतात. जर आपण तोंडामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल घेऊन 10 मिनिटं तसंच ठेवलं तर ते तेल आपलं शरीर शोषून घेते. त्यामुळे आपली त्वचा सतेज होते, सुरकुत्या जातात, रक्तवाहिन्यांमधले अडकलेला वात बरा होतो, व्हेरिकोज वेन्स बऱ्या होतात. 10 मिनिटांनंतर हे तोंडामध्ये असलेलं तेल आपल्याला फेकून द्यायचं असतं. वातदोष मुळापासून घालवण्यासाठी आयुर्वेदामध्ये बस्ती म्हणजेच तेलाचा एनिमा याची माहिती सांगितलेली आहे. बस्ती ही पंचकर्माच्या 5 कर्मांपैकी सर्वात प्रमुख चिकित्सा आहे. आयुर्वेदानुसार वाताची 2 स्थाने सांगितलेली आहेत. एक म्हणजे आपल्या शरीरातील हाडे आणि दुसरं स्थान म्हणजे आपल्या ओटीपोटाचा भाग. आपल्या घरी कुठल्याही पदार्थाला जर मुंग्या लागल्या तर त्या मुंग्या घराच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असतील तरी त्या सर्व मुंग्या एका लाईनने विशिष्ट ठिकाणी किंवा त्याच्या वारुळामध्ये जात असतात. त्याच पद्धतीने शरीरामध्ये कुठेही पसरलेला वात हा असतो, हा फिरून 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 पुन्हा आपल्या ओटीपोटामध्येच येत असतो. त्याच्यामुळे उष्ण प्रकृतीच्या तेलाच्या बस्तीने आपण हा वातदोष तेलाच्या एनिमाद्वारे मुळापासून काढू शकतो. ज्या वेळेस आपली आंघोळ होईल त्यानंतर आपल्याला आपल्या बेंबीमध्ये थोडंसं तेल चोळायचं असतं. बोटावर थोडं तेल घेऊन आपल्या दोन्ही नाकांमध्ये, आपल्या कानांमध्ये आणि बेंबीमध्ये चोळल्यास आपल्या शरीराच्या आतमध्ये जाणाऱ्या सर्व मार्गांना वंगण मिळते आणि शरीरात अडकलेला वात हा बाहेर पडतो. योग्य आणि विचारपूर्वक खाल्लेलं अन्न हे सुद्धा आपल्या शरीरामध्ये औषधाप्रमाणे काम करते. गोड, खारट आणि आंबट हे अन्नपदार्थ शरीरातील वातदोषाला कमी करतात. त्यामुळे जर तुम्हाला डायबिटीस नसेल तर घरी बनवलेले गोड अन्नपदार्थ तुम्ही आवर्जून खाऊ शकता. त्याचबरोबर जिरे, काळी मिरी, दालचिनी, जायफळ, आलं असे मसाल्याचे पदार्थ तुमच्यातील पाचक अग्नी वाढवून वाताला कमी करतात. 1 चमचा गाईचं शुद्ध तूप तुम्ही 1 ग्लास दुधामध्ये मिसळून पिलात तर याच्यामुळे वातामुळे येत असलेल्या किंवा होत असलेल्या वेदना मोठ्या प्रमाणात कमी होतात. वाताच्या व्यक्तीची पाचनशक्ती कमकुवत झालेली असते, त्याच्यामुळे अशा व्यक्तीने सूर्यास्ताच्या आधी आपलं जेवण केलं पाहिजे. वाताच्या व्यक्तीने कच्चं अन्न, राजमा, पावटा, वटाणा, बटाटा, वांग, मशरूम इत्यादी वातुळ पदार्थ अन्नातून वर्ज केले पाहिजेत. वात प्रकृतीची व्यक्ती ही मुळातच शीत प्रकृतीची असते, त्यामुळे वात प्रकृतीच्या व्यक्तीचे शरीर कायम थंड असते. तुम्ही त्या व्यक्तीच्या हाताला हात लावून पण त्याची प्रकृती ओळखू शकता. अशा व्यक्तीमध्ये उष्णता निर्माण केल्यास आपोआपच वात बाहेर निघतो. त्यासाठी त्याने सूर्याची किरणे आपल्या शरीरावर घेणं गरजेचं असतं. जर सूर्याच्या किरणांमध्ये त्याने सूर्यनमस्कार घातले तर शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. त्याचबरोबर हाडांची आणि सांध्यांची लवचिकता पण टिकून राहते, जी टिकवणे वाताच्या व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नस्य, अभ्यंग, बस्ती, गंडूश, योग्य आहार आणि सूर्यप्रकाशामध्ये करायचे सूर्यनमस्कार हे वातदोष घालवण्याचे उपाय बघितले आहेत. कमीत कमी 3 महिन्यासाठी याचा नियमित वापर करा आणि कमेंट्समध्ये तुमचे अनुभव नक्की शेअर करा. जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही नवीन समजलं असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि पुढचे व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्याला व्हिडिओच्या खाली उजवीकडे सबस्क्राईब बटन दाबायचे आणि डावीकडे असलेलं लाईकचं बटन दाबायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला आरोग्यासंबंधी काही गंभीर समस्या किंवा शरीरातील जुनाट वेदना किंवा हाडांचे गंभीर त्रास असतील तर या उपायांबरोबरच जीवन ऊर्जा चिकित्सालयाच्या नवीन शाखेला किंवा जवळच्या शाखेला नक्की भेट द्या. जीवन ऊर्जा चिकित्सालयामधील स्पेशल उपचारांमुळे 2009 पासून जवळपास 30,000च्या वर रुग्णांवर यशस्वी उपचार झालेले आहेत. नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने मुळापासून कुठलाही आजार बरा करण्यासाठी आणि नवीन जीवन ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी जीवन ऊर्जामध्ये नक्की या. तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये आमचे फोन नंबर मिळतील. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.